चला आता सामन्याला सुरुवात करूया, जिथे आजच्या दिवसाची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाईल. एका बाजूला टीम आपण पाहतो मोरबा, त्यांच्या विरोधामध्ये खेळतील टीम लोणशे. असे दोन्ही हे महत्वाचे संघ आणि त्याच वेळेला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील मोतसीम. मोरबा एक्सप्रेस पहिला बॉल, हा ब्रॅकेट टप्पा पडला, वेगानं बॉल इष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला, प्रतिम टप्पा पडलेला पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर अचूक टप्प्याचा हा चेंडू हाताळला मोतसीम, महत्वाचा गोलंदाज आहे मोरबा टीमसाठी. आणि मोरबा टीमने बराचसा विश्वास सातत्यानं त्याच्यावरती दाखवलेला आपल्याला बघायला मिळाला आणि त्या विश्वासाला तो आज खरा ठरलेला पाहायला मिळेल का. सो मोहतसीम गोलंदाजी मार्कवरती बॉल क्रमांक 2 साठी सज्ज झाला. लोवर फुटस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. आणि त्याच वेळेला तिथे आपण पाहिलं ना तर एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धावेने लोणची टीमची सुरुवात आणि खऱ्या अर्थाने अकाउंट इथे ओपन केलं जाईल की या धाब्याने लोणची टीमचं फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अदनान आणि अरफात असे दोन महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, जिथे अदनानच्या बॅटमधून आता एक धाव त्यानं जोडली आहे. 2 चेंडू आणि 1 धाव फलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड एजंट, त्याच वेळेला बॉल हवे मध्ये शॉर्ट पॉइंटला चांगल्या पद्धतीचा जाईल. पहिला संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू अखेर 1च धाव फळकावरती आतापर्यंत लागली. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खेळत असताना गोलंदाजी करतोय मोतसीम, ज्यानं पहिल्या 3 चेंडू मध्येच एक सफलता महत्वाची ज्याने प्राप्त केली आणि खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 1च धाव त्यानं खर्च केलेली आपल्याला बघायला मिळेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मनान आणि त्याच्या साथीला अदनान, असे हे दोन महत्वाचे खेळाडू खेळपट्टीवरती आपल्याला बघायला मिळतील. त्याआधी एक बॅट्समन आपण पाहिलं तर अरफत हा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलं जरूर, पण इथे एक फलंदाज बाद झाल्यानंतर लोणशी संघ इथे आपला कॉन्फिडन्स कशा पद्धतीचा दाखवतील हे सुद्धा तेवढंच बघणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवरती मोहतसीम पुन्हा सज्ज होतील, ज्याने 3 चेंडूमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. हा चौथा बॉल, चौथा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, ज्याच पहिला प्रयत्नांच्या हाती अपयश आलं. बॅटांनी बॉलचा संपर्क तेवढासा राहिला नाहीये आणि हा चेंडू सुद्धा इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. आता मोहतसीमचा सेल्फ कॉन्फिडन्स चांगल्या पद्धतीचा इथे दुणावलेला पाहायला मिळेल. एक अप्रतिम असा खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये चालू आणि अचूक आणि भेदक टप्प्याची गोलंदाजी त्याने करायला सुरुवात झाली, ज्याने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. खुलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेला, त्याच वेळेला बॉल चालला तौफिक बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची फेकी झाली आणि परफेक्ट एंड वरती फेकी सुद्धा पाहायला मिळेल. इथे सुद्धा 1च मिळेल आणि एकेरी धावेच्या साहाय्याने संघाची धावगती दोन्ही आकड्यावरती. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी पाहायला मिळेल, जिथे महत्वाचे हे दोन संघ खेळतात आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना धावा ज्या पद्धतीच्या अपेक्षित होत्या त्या धावा आल्या नाहीयेत. खुलो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा आपण पाहिलं तर अजून एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टामध्ये पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावगती आहे. हे मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन्ही आकड्यावरती, एक गडाच्या मोबदल्यामध्ये लोणशी संघ प्रथम बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त दोन्ही आकड्यावरती पोहोचलेले आतापर्यंतचे पाहायला मिळतील. 2 धावा धावफलकावरती लागलेला आपण बघतोय आणि त्याच वेळेला अजूनही जर विचार केला तर 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो, जिथे पहिल्या षटकाखेर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, जिथे 24 चेंडू अजूनही पाहायला मिळतील आणि येणाऱ्या ह्या 24 चेंडूमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग होईल खेळत असताना टीम लोणशी संघ. आता पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्यानंतर ते कमबॅक करतील का, धावा येतील का, षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळतील का. दोन धावा धावफलकावरती आणि त्याच वेळेला बॉलिंग मार्कवरती दुसरा गोलंदाज सुद्धा इथे वापरला जातोय, नाव आहे रिहान इथे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 साठी आणि अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. खुलवा टप्प्याचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटनी बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाही आणि
त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर हा चेंडू इथे एक धाव जरूर देऊन जाईल टीम लोणचे संघाला. पण अप्रतिम हा चेंडू राहिला गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर महत्वाचा खेळाडू त्याचं नाव आहे रिहान आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मोतसिम या दोन गोलंदाजाची अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली आहे. आता लोणशी संघाला धावा बनवाव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील. त्याच वेळेला अदनान आणि त्याच्या साथीला जो मन्नान आहे ना त्यांना एक आक्रमक पवित्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावं लागेल. मोठी फटके सातत्याने खेळावे लागतील आणि ते मोठे फटके येतील का. दुसरा बॉल हा ट्रॅकर रडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला. त्याच वेगानं बॉल यष्टीरक्षकात सवेत घेणारा राहिला आणि त्याच वेळेला हा चेंडू सुद्धा इथे निर्धाव स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळाला. एकही धावी ते मिळत नाहीये. दोन चेंडू झालेत. संघाची धावगती आतापर्यंत आपल्याला पाहायला माहिती 3 धावा. षटकातील तिसरा चेंडू रिहान लोवर फुलटॉस ऑन साइडला लांब कार्पेट वेगानं मारलाय फटका. त्याच वेळेला स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या पर्यंत पोहोचतील, फेकी करतील ना तर दोन्हीही फलंदाजाने इथे सुद्धा एक धाव जोडण्याचा निर्णय घेतला. सिंगल डबलने या मॅच मध्ये आता काम चालणार नाहीये. लोणशी संघाला धावा बनवायच्यात ना तर षटकार चौकार येणं गरजेचं आहे. षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी राहील. हा ट्रॅकर बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लांबी कमी गाठली, उंची जास्त गाठली आहे बॉल वेज मध्ये. त्याच वेळेला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि एक महत्वाचा झेल इथे सुटला गेला. एक निर्णय खेळाडू जो मन्नान मैदानाच्या आतमध्ये त्याचा कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला तिथे 2 धावा सुद्धा जोडल्या जातील आणि या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाची धावगती पोहोचतीये तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आणि आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना टीम मुरबा संघाच्या बाजूने पाहायला मिळाला. एक वर्चस्व कायम करण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं मैदानावरती चालू आहे. मोठा फटका मन्नानच्या बॅटमधून आला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता एक मोठा लांब दूरवरचा पहिला या मॅचचा षटकार. टार्गेट आहे इथे सेट केलं जाईल का, कारण की पहिली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता. या मैदानाचा तेवढासा अंदाज नाहीये. टीम मुरबा संघ कालच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये नशीब आजमावताना पाहायला मिळाला. मोठा फटका ऑन साइडला लॉंग, इथे आपण पाहतो लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेखेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा
त्याच वेळेला एस्टनवरती आढळणारा चेंडू राहिला, ऑफ स्टिकला ब्रेक करणारा अप्रतिम चेंडू मोहतसीमचा. फलंदाज बाद, विकेट क्रमांक 2. अदनान बॅक टू दी डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज फजल मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळतील, जे तब्बल आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळताना बघायला मिळतील. पण त्यांच्या साथीला जो महत्वाचा खेळाडू मन्नान, त्याच्या बॅटमधून धावा येतात. आता 2 षटकार तर जरूर त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. शेवटच्या क्षणापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहील का आणि एक संघाची धावगती आहे ना एक मोठ्या उच्चांकाकडे ते नेईल का, हे सुद्धा आपण बघूया. महत्वाचे हे 2 खेळाडू खेळतील, पण त्यांच्या समोर जो महत्वाचा खेळाडू आहे ना त्याचं नाव आहे मोहतसीम. अप्रतिम त्यांना गोलंदाजी केली, अप्रतिम त्यांना चेंडू हाताळलेत आतापर्यंतचे. त्याने संपूर्णतः या मॅच मध्ये जर विचार केला ना तर 8 चेंडू त्याने हाताळले. त्याने 2 सफलता प्राप्त करून 2 धावा त्यानं खर्च केल्यात आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ त्याच्या या षटकातील बाकी राहिला. हा तिसरा बॉल, उलवटपाचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती आढळणारा राहिला. अपील जोरात होती, त्याच वेळेला अपील मध्ये आत्मविश्वास थोडा कमी होता, उत्साह जास्त पाहायला मिळाला. लेग स्टिकला मिस करणारा हा बॉल असतो पंचांचा इशारा आणि त्याच वेळेला लेग बाईची ही सुद्धा ही रन पाहायला मिळेल. लेग बाईट स्वरूपाची ही सिंगल आणि एकेरी धावेची संघाची धावसंख्या मात्र आतापर्यंत 19 आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळेल. 2 बॅट्समन आउट झालेत, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 19 धावा धावफलकावरती तर आलाच जरूर, पण अजूनही इथे आपण जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. 3 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली आहे, नाव आहे मोहतसीम. एक फलंदाजाला सुद्धा त्यानं आउट केलंय. समोर आता म्हणणार नाही. लोअर फुलटॉस होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाँग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. त्याच वेळेला वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली खराब फिल्डिंग पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या या चौकारानं पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि त्याच पहिला संघाची धावसंख्या ही सुद्धा पोहोचेल ती तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागला. तिथे तिसरं षटक मार्गस्थानी या तिसऱ्या षटकातील अजूनही विचार केला ना तर 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. येणारे 2 चेंडू हे कशा पद्धतीचे असतील, कोणत्या स्वरूपाचे आणि कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावा सुद्धा बनवल्या जातील हे आपण जरूर पाहणार आहोत. हा 5वा बॉल असेल. 5वा चेंडू चांगल्या पद्धतीचा अप्रतिम वेग होता, सुसाट आणि रंपाट त्याच वेगानं इथे मोहतसीमनं चेंडू हाताळला आणि त्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर त्याच वेगानं बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेणारा सुद्धा राहिला आणि हा चेंडू आपण जर पाहिलं तर डॉट एकही धाव इथे मिळणार नाहीये. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी राहिला, जिथे मोहतसीम महत्वाचे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू इनसाइड एज घेतली होती, यष्टिरक्षकानं चांगल्या पद्धतीचा बॉल इथे थांबवला. त्याच वेळेला एकही धाव इथे मिळणार नाहीये. षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळेल. 23वा धावफलकावरती आतापर्यंतच्या बघतोय आणि अजूनही जिथे पहिलं सत्र इथे मार्गस्थ पहिल्या पूर्वार्धाचा खेळ खेळपट्टीवरती खेळला जातोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. एका बाजूला टीम लोणशी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरबा असे 2 महत्वाचे संघ इथे नशीब आजमावताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच वेळेला हे 2 महत्वाचे संघ कसा खेळ या शेवटच्या क्षणापर्यंत करतील ना हे आपल्याला पाहायचं. पहिल्या मॅच मध्ये धावा येणं खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ या मैदानाच्या आतमध्ये 5 षटकामध्ये 83 धावा बनल्या गेल्या आणि त्या 83 धावा तब्बल 28 चेंडू मध्ये चेस सुद्धा केलेल्या आपण पाहिल्या होत्या. आज सुद्धा इथे धावा बनल्या जातील आणि आज सुद्धा धावा इथे चेस होतील यातील मात्र शंका नाहीये. मोठा फटकाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क तेवढासा राहिला नाहीये आणि त्याच वेळेला इथे स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपण पहिलं कॉलिंग चुकली आहे आणि त्याच कारणाने का होईना मन्नान या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकेट क्रमांक 3 एक मोठा धक्का टीम लोणशे संघाला.
मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील अरबाज. अरबाज हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. फटका इथे सुद्धा फसला. बॉल हवेमध्ये, उंची जास्त आहे, लांबी कमी गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. त्याआधी दोन्ही फलंदाजाने 2 धावा घेण्याचा निर्णय इथे सुद्धा घेतला आणि त्याच वेळेला या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावगती आहे ना ती पुढे सरकेल, पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती. 25वा धावफलकावरती आतापर्यंत लागलेला आपण पाहतोय, जिथे चौथा षटक मार्ग असता. धावा येणं गरजेचं आहे, धावा बनणं गरजेचं आहे. एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करावं लागेल टीम लोणचे संघाला, कारण की समोरचा मोरबा संघ तेवढाच ताकदीचा मजबूत स्थितीमध्ये असलेला संघ पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बोर्ड बाटने खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला बराचसा मिस करणारा चेंडू राहिला आणि या संपूर्ण मॅच मधील हा वाईट क्रमांक पहिला आता इथे हाताळला जाईल. गोलंदाजी करत असताना महत्वाचा गोलंदाज पाहतोय अमीर याच्या माध्यमातून. अमीर आहे, त्याच्या समोर बॅट्समन फजल आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकला आणि त्याला सुद्धा थांबवलं गेलं. अमीर सुद्धा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. अमीरला माहिती आहे मोहतसिमने ज्या टप्प्याची आणि ज्या चूक लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळले ना, त्याच पद्धतीची गोलंदाजी आता मला सुद्धा करायची आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करायला त्याने सुद्धा सुरुवात केली आहे, ज्याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 1 फलंदाजाला मैदानाच्या बाहेर धाडलंय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, बाट फिरवली अलाउंग द कार्पेट. बॉल मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील आणि त्याच वेगानं फेकी सुद्धा झाली आहे. 1 आणि 1च धाव तिथे पाहायला मिळेल आणि या 1 धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान सुद्धा मानावं लागेल. संघाची धावसंख्या आतापर्यंत 27 या आकड्यावरती आणि या षटकातील अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. चौथं षटक मार्ग असं धावा येणं गरजेचं आणि त्या धावा अद्याप आल्या नाहीये. षटकार चौकार सातत्याने अपेक्षित आहेत. बॅटिंग करत असताना टीम लोणचे संघाच्या बाजूने मन्नांच्या पाठमधून 2 षटकार जरूर पाहिले आणि 1 चौकार सुद्धा आपण पाहिला होता, पण त्यानंतर एकही मोठा फटका आला नाहीये या दोन्हीही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. हा चेंडू इथे 1 धाव देणारा राहिला टीम लोणचे संघाला आणि त्याच वेळेला 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावगती मात्र 28 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळाली. या चौथ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मात्र आता बाकी राहिला. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण बघणार आहोत. हा ट्रॅकर बॉल होता आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा ती चूक केली आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. लवंदर स्वरूपानं संघाची धावगती ही मात्र पुन्हा पुढे सरकताना पाहायला मिळेल. पोहोचेल 29 धावा आणि अजूनही षटकातील शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करत असताना अमीर या गोलंदाजाला समोर एक महत्वाचा खेळाडू आहे ज्याच्यासमोर गोलंदाजी करायचं आहे फैजल. त्याच्यासमोर एक मोठे फटके टाकण्यापासून तिथे रोखावं लागेल, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल अमीरला आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल अमीर या गोलंदाजाला. फैजल कशा पद्धतीची बॅटिंग इथे करेल टीम लोणचेसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे सुद्धा केला. अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना अमीर याचा आणि षटक क्रमांक इथे 4 संपुष्टात आलेला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावगती आतापर्यंत 29 या आकड्यावरती. 24 चेंडू झालेत, 29 धावा आल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक अजूनही येणं बाकी आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला या शेवटच्या षटकाला इथे सुरुवात सुद्धा होईल जरूर. तिथे गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा गोलंदाज आपण पाहतोय तौफिक. या गोलंदाजावरती विश्वास इथे दाखवला टीम मोरबानं. येणारे चेंडू 6 बाकी राहतील. शेवटचं आणि अंतिम षटक आहे आणि लोणचे संघाच्या बाजूनं इथे मोठे फटके लगावण्यात येतील का हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 शेवटचं आणि अंतिम षटक. संघाची धावसंख्या 29 आणि या षटकाला सुरुवात होईल. शेवटचं षटक. स्ट्राईकला बॅट्समन आहे अरबाज, नॉन स्ट्राईकला फैसल. असे 2 महत्वाचे खेळाडू लोणचे टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील बॉल क्रमांक पहिला तौफिक. कुलवडपाचा पहिला बॉल अडवा बॅटने खेळला गेला. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आले. एकदा मिळाले दुहेरीचा प्रयत्न. कॉलिंग चुकली आहे. काय घडलं, बॅकअप मिळाला नाहीये. गोलंदाजाला बॅकअप नव्हतं, त्या कारणाने इथे आपण पाहिलं तर हानाच्या नादामध्ये दोन्हीही फलंदाजाने अखेर 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या पाहायला मिळाल्या. या 2 धावा जोडल्यानंतर दुहेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. 31वा धावफलकावरती आतापर्यंत जोडलेलं बघायला मिळतील. फलंदाजी करत असताना महत्वाचा संघ जो खेळतोय तो म्हणजे लोणचे संघ. मोठा फटका इथे ऑन साइडला लगावण्यात आला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनला कव्हर करणारा एक दर्जेदार षटकार.
संघाची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल पोहोचेल ती 37 या आकड्यावरती. 37 धावा फलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. अप्रतिम फटकेबाजी आता व्हायला सुरुवात झाली. अरबाजच्या पाठमधून धावा येतात, धावा यायला सुरुवात जरूर झाली आहे आणि अशा पद्धतीच्या धावा या येणं गरजेचं आहे. या षटकातील अजूनही आपण जर पाहिलं ना तर 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 2 चेंडूमध्ये 8 तर आलात, अजून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. बॅटिंग करत असताना लोणशी संघाचा अरबाजच्या पाठमधून षटकार आला. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा फटका जरूर बसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. इथे सुद्धा काय ड्रॉप झाली. शॉर्ट फायनलिंगला बॉल वेगानं चालला. क्षेत्ररक्षक पळतील बॉलच्या मागे. त्याआधी 2 मिळाल्या, तिसरीचा प्रयत्न वेगानं आणि त्याच वेळेला 3 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आपल्याला बघायला मिळतील. 3 धावा इथे मिळतात आणि त्याच वेळेला या 3 धावेच्या सहाय्यानं संघाची धावगती मात्र इथे पुढे सरकताना पाहायला मिळते. पोहोचली आतापर्यंत 40 या आकड्यावरती. 40 धावा फलकावरती लागला. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मोठे फटके अपेक्षित आहेत टीम लोणचे संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आहे. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज तौफिक पाहायला मिळतील आणि त्याच वेळेला तिथे कॅच सुद्धा ड्रॉप झालेला पाहायला मिळेल. आणि इथे आपण जर पाहिलं ना काय घडलंय, एक खराब फेकी पाहायला मिळाली. त्याच वेळेला एक मिळाली दुहेरीचा प्रयत्न आणि डेंजर झोनकडे बॅट्समन पळताना पाहायला मिळतील आणि त्याच कारणाने का होईना इथे विकेट गमावला. अरबाजला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 42 या आकड्यावरती आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 4 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीची धावगती आतापर्यंत पाहायला मिळाल्या. धावा बऱ्याचशा आल्यात तौफिकच्या या षटकामध्ये. इथून तौफिकला धावा रोखायच्यात कारण की 42 धावा तर आतापर्यंत आल्या. इथून जर 2 चेंडूमध्ये एक 8 ते 9 धावा आल्या ना तर एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहिलं तर लोणशी संघाची इथे उभारली जाऊ शकते. एक चांगल्या टार्गेटकडे ते वाटचाल करू शकतात आणि तो टार्गेट इथे सेट केला जाईल का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कामरान हा खेळाडू स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या साथीला आपण पाहिलं तर फैसल, असे दोन्हीही महत्वाचे बॅट्समन मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळतील. लोणशी टीमसाठी तौफिक षटकातील 5वा बॉल. हा ट्रॅकर रडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. ज्याच वेळेला स्क्वेअरलेगचे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि एकदा मिळाली दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू केला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर 2 धावा सुद्धा इथे सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या पाहायला मिळतील. 2 धावा आल्या. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावगती मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. पोहोचली आतापर्यंत आपण पाहिलं तर 44 या आकड्यावरती. 44 धावा फलकावरती लागतात टीम लोणशी संघ आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे ना तो येणं बाकी असणार आहे. या पूर्ण पूर्वार्धाच्या खेळातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम बॉल हा बाकी राहिला. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का. तौफिक सज्ज झालेत. शेवटचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा संपर्क तेवढासा राहिला नाही. एक धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक धक्का टीम लोणशीला. संघाची धावसंख्या 44 आणि 45.
हेलो डीजे अविनाश। हेलो धन्यवाद हर्षल। फहद करबैलकर मित्रमंडळ आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2023 या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 5,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी आकर्षक चषक देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत। परंतु सर्वांचं लक्ष असेल ते म्हणजे मालिकावीर, कारण मालिकावीरास इथे एक होम थिएटर देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत। ही स्पर्धा आपण पाहतोय 3x3 आका मैदान या क्रीडांगणावरती खेळवली जात आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये मुनीर रिंदे आणि सागर मोहिते आपण पाहतोय। सन्माननीय सागर मोहिते सर आणि मुनीर रिंदे सरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे गुणलेखक आमचे नौमान धनसे मॅन फ्रॉम मोरबा, डीजे मास्टर अविनाश आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहताय ड्रीम्स क्रिकेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व टेक्निशियन्स, ऑपरेटर, कॅमेरामन शोधन पेरेकर, परेश पालकर, विराज खरत आणि साहिल पाटील आणि साई पाटील हे कार्यरत आहेत। समालोचक आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे आणि कमिटी मेंबर्स आपण पाहतोय ताबिश जमादार, मुकुल मेहता, पंकज मेहता, नदीम परदेसी, प्रतीक सोनार, मोहसिन नदाफ, नागेश रातवडकर, शोहेब परदेसी, सुमित पारखे आणि आदिल गजगे, शैलेश भोईर। तर वळूया मित्रांनो, सामना सुरू झालाय। या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये 45 धावांची गरज। या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। सलामी बल्लेबाज के रूप में तौफीक और शादाब, गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में हसीब अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। हेलो हेलो आणि या स्पर्धेला अनेक क्रिकेट रसिक आणि मान्यवरांतर्फे खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। बऱ्याच लोकांचे मेसेज, त्याचप्रमाणे फोन कॉल्स, SMS आणि आताच सन्माननीय धर्मेश जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा फहद भाई करवेलकर यांच्या मित्रमंडळासाठी आणि या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद धर्मेश जी। पहला झटका यहाँ पे शादाब के रूप में लगता हुआ, तौफीक और शादाब। मात्र 1 रन पर यह पहला झटका लगता हुआ शादाब के रूप में। शादाब का मतलब होता है सरसब्ज, अगर मराठी और हिंदी में कहूं मैं तो संचित या सिंचित कहा जाता है।
मगर आज शादाब ने यहाँ पे काफी निराश किया। पहली गेंद पर अपना कीमती विकेट यहाँ पे उन्होंने खोया है। लॉफ्टेड कवर ड्राइव करने की कोशिश की मगर शॉर्ट कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए और ये पहला झटका लगता हुआ शादाब के रूप में। टीम का नाम लोन्सी। अरे ये मोरा हो गया यार, ऐसा मत कर, मैं भी गलती करूंगा यार, तू गलती कर मैं भी गलती करूंगा। मोरबा मोरबा अब यहां पे बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। हालांकि मात्र 45 रनों का यहां पे टारगेट लक्ष्य सेट किया है, जो कि 5 ओवर के मुकाबले में अक्सर आसान सा कहा जाता है। 9 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं, मगर हासिब ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत की है। 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहां पे अब तक मात्र 1 ही रन खर्च किया है और सलामी बल्लेबाज शादाब को यहां पे आउट करने में सफल हो चुके हैं। वही हसीब फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद सीधी रही, बल्लेबाज पूरी तरीके से चक गए। अंदाजा गलत निकलता हुआ उस गेंद को लेफ्ट किया था, जाने दिया था, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर बहुत ही बढ़िया गेंद। हसीब की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि मैंने अभी भी कहा कि 30 गज का दायरा यहां पे मौजूद है। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना हिम्मत वाले का काम है। ओहो, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटके, स्लोवर वन करने की कोशिश थी, लेग स्पिन करने का प्रयास था, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर गेंद पिच हुई और इसी वजह से अंपायर जी ने उसे नो बॉल करार दिया। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और फ्री हिट भी रहेगा, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। कुल मिला के 2 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। इस मरतबा देखिए हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। बहुत ही शानदार ये बाउंसर था। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी और थोड़ी सी अंदर की तरफ कट होकर सीधा विकेट कीपर के हाथों में। फ्री हिट खेलने का सुनहरा मौका था बल्लेबाज के पास, मगर बल्लेबाज पूरी तरीके से चक गए। हसीब की काबिल तारीफ यहां पे गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, छन्नाटेदार गेंदबाजी मैं कहूंगा। इस मरतबा देखिए हाफ वाली ओवर पिच गेंद थी, उसे लॉफ किया है मिड ऑफ के सर के ऊपर से। संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 6 पर 1 विकेट के नुकसान पर। 30 गज के दायरे में गेंदबाज हसीब ने समा बांध के रखा है और बल्लेबाजों को भी बांध के रखा है। बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं, मगर अब यहां पे एक गलती उनसे हुई, ओवर पिच गेंद थी और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज आमिर ने। आमिर या अमीर, ये 2 लफ्ज होते हैं अलग अलग। फिर से एक बार ये देखिए बैडमिंटन स्ट्रोक, वाह कमाल का स्ट्रोक था। गेंद फिर से एक बार डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। चुकी है। दूसरा ओवर जब तक शुरू होता है तब तक चलते हैं फिर से एक बार हमारे डीजे मास्टर अविनाश के पास। डीजे
इस बीच नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके मन्नान। मन्नान को अब यहां पे तो यहां पे बैटिंग पावर प्ले लिया गया है। 3 प्लेयर 30 गज के बाहर रहेंगे इस मरतबा। स्क्वायर लेग की दिशा में नो लुक। ओहो, कमाल का स्ट्रोक था ये। नो लुक शॉट जिसे कहा जाता है, क्योंकि उनकी नजरें जहां पे शॉट खेलना था वहां पे नहीं थी, बस अपने बल्ले का चेहरा खोला था, उस गेंद को मोड़ दिया था डीप स्क्वायर लेग की दिशा में, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन यहां पे बल्लेबाज को मिलता हुआ। 12 रन 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 10 रन और यहां पे पहली गेंद पर मात्र 1 रन मुकम्मल कर लिया है दोनों भी बल्लेबाजों ने। जी हां, इस मरतबा स्विच हिट खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर वहां पे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। 12 रन स्कोर कार्ड पर युवराज सिंह की याद यहां पे ताजा होती हुई, क्योंकि आप सभी जानते हैं कि उनका जन्मदिन 12 तारीख को और 12वें महीने में मगर और 12वें सेक्टर में, मगर उन्होंने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जो विश्व रिकॉर्ड आपने नाम किया है, आधा शतक लगाने का, फास्टेस्ट 50, वो भी 12 गेंदों में। 3 गेंदें हो चुकी है। मन्नान भी काफी प्रभावित करते हुए कसावट भरी गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, राइट आर्म राउंड द विकेट। जी हां, ऑफ स्टंप के बाहर विड्थ मिली, उसे खेला है पॉइंट के सर के ऊपर से, डीप पॉइंट खाली है। गेंद धीरे धीरे सीमा रेखा के बाहर जाने के पहले शायद वहां पे फील्ड हो चुकी है और ऐसा लग रहा था पहले नजर में कि 4 रन आसानी के साथ मिलेंगे, मगर आउटफील्ड थोड़ी सी खराब और इसी के कारण वहां पे बल्लेबाजों को 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा। आणि विनंती असेल जे जे संघ परेश पालकर आमचे कॅमेरामन नक्कीच पाहतायत की ऍक्च्युली तिथे काय होतं, 2 धावा की 4 धावा, कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही याची आम्ही दखल घेतोय आणि एक एक धाव फार महत्वाची असते, यात तीळ मात्र शंका नाहीये, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, 2च धावा इथे मिळणार आहेत। आणि याच दरम्यान पुन्हा एकदा नम्र विनंती असेल, ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश आपला निश्चित केलेला आहे, जे संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या सर्व संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे। इस बीच शानदार स्ट्रोक, गेंद डी इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 20 पर। 5 गेंदें हो चुकी है, अभी भी 1 गेंद आना बाकी है। आणि याच दरम्यान सन्माननीय युनुसभाई गजगे यांचं इथे आगमन झालेलं आहे। फहदभाई करवेलकर मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये मी सन्माननीय युनुसभाई गजगे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय युनुस भाई गजगे आपण पाहतोय की आदिल गजगे यांचे पिताश्री, हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर आपलं आणि आपण स्थानपन्न व्हावं डीजे।
हासिब के खाते में 1 विकेट। हासिब ने भी 10 रन खर्च किए हैं और मन्नान के खाते में 1 विकेट। मन्नान ने भी 10 रन खर्च किए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। हालांकि इस मैच को जीतने के लिए हर ओवर में 9 रन के औसत से रन बनाने की जरूरत। पहले 2 ओवर में 20 रन पहले 2 ओवर में डीजे पहले 2 ओवर में 20 रन हो चुके हैं। अब 18 गेंदें बची है और 25 रनों की जरूरत। 18 गेंदें और 25 रन, तकरीबन 8.33 के औसत से यहां पे रन बनाने हैं। टेनिस क्रिकेट में अक्सर यह औसत बहुत ही आसान कहा जाता है। डीजे आवाज कमी केलात, माईकचा आवाज वाढवा, डीजेचा कमी करा। नए गेंदबाज हसीब अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। डंसिन डाउन द विकेट, आगे आकर उस गेंद को बॉलर के सर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार हसीब ने यहां पे बिंदी गेंद के साथ शुरुआत की है। हसीब ने पहले ओवर में 10 रन खर्च किए थे, 1 सफलता अर्जित की थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही, मगर अंतिम 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद उनका सारा समीकरण बिगड़ता हुआ नजर आया था। जी हां, इसमें दबाव प्रभावित किया है। गेंद ने बल्ले का टॉपेज लिया और गेंद विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच, और इसी के साथ ये तीसरा झटका लगता हुआ मोरवा टीम को। हेलो, तीसरा ओवर प्रगति पर और हासिब ने दूसरा शिकार किया है। पहले ओवर में 1 बल्लेबाज को चलता किया था और हासिब ने फिर से एक बार इस ओवर में और 1 विकेट प्राप्त किया है। यह निर्णायक ओवर है। इस ओवर में अगर ज्यादा से ज्यादा रन आते हैं तो यह मैच बहुत ही आसान हो जाएगा मोरबा टीम के लिए, मगर हासिब मेहनत करते हुए। जी हां, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद गली की दिशा में ट्रैवल हो रही थी। नॉन स्ट्राइक इनके बल्लेबाज ने चतुराई के साथ 1 रन चुरा लिया और स्ट्राइक अपने हाथों में रखा है। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन, 21 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। तीसरा ओवर प्रगति पर हासिब के रूप में। जी हां, परफेक्ट यॉर्कर, उसे हेलीकॉप्टर बनाकर उड़ाने की कोशिश की। जोरदार अपील यहां पे कैच आउट का, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया है हसीब ने। पहले 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। हसीब कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। 21 रन पर अब मोरबा टीम संघर्ष कर रही है। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश की थी, लालच में फंस गए थे बल्लेबाज, मगर तकदीर वाले रहे कि गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें आना बाकी। जी हां, इसमें दबा हाफ वॉली बनाकर उसे मिड ऑन के ऊपर से खेला था, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे।
बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ही रन यहाँ पे मिलेगा, एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में बड़े स्ट्रोक की तलाश है मोरबा टीम को, बेसब्री से इंतजार यहाँ पे हो रहा है, क्योंकि पहले 2 ओवर में बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले थे, मगर इस ओवर में बड़े स्ट्रोक से महरूम किया है गेंदबाज हासिब ने। ये लीजिए, आ गया बड़ा स्ट्रोक, शायद नहीं है, डीप मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया है, ऊंचाई ज्यादा थी और लंबाई कम, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अफान आउट होने के बाद नए बल्लेबाज मोहतसीम, इस खिलाड़ी के ऊपर सभी की निगाहें होगी, क्योंकि एक ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है, हमेशा अच्छी गेंदबाजी की है और अच्छी बल्लेबाजी भी करते हैं, और एज आइकॉन के रूप में या ओपन लॉट्स में इस खिलाड़ी को हमेशा अपने टीम में दावत देते हैं टीम के ओनर, और वही बल्लेबाज हम देख सकते हैं मोहतसीम सिद्दीक नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जबकि स्ट्राइकिंग एंड पर तौसीद खेल रहे हैं। 1 रन बनाकर 2 गेंदों का सामना किया है, और देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 10 रन, और तीसरे ओवर में हसीब ने किफायती गेंदबाजी की है, नपीतुली गेंदबाजी करते हुए मात्र 3 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 4 विकेटों के नुकसान पर। अब बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए जीतने के लिए 22 रनों की जरूरत, 11 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अरफात अपना निजी पहला और टीम की तरफ से 14 ओवर लेके आए हैं। अरफात के इस ओवर में ही हमें पता चलेगा कि यह मैच किस जानिब जाता हुआ दिखाई देगा। ये लीजिए, पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट लेन थी, बैकफुट पर जाकर उसे हुक किया है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। तौसीद के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का, और छक्के के सहायता से रनों की संख्या ने छलांग लगाई है। रनों की संख्या जा पहुंची है 29 पर, 29 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स। अब जीतने के लिए यहां से मंजिल बहुत ही आसान होती हुई बल्लेबाजों को, बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। फिर से एक बार अच्छी गेंद थी, और यहां पे गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, और अचानक फिर से एक बार नया मोड़ आता हुआ, तौसीद मैदान से बाहर। मोहतसीम का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज साद 29 रन स्कोर कार्ड पर दिखाई देते हुए, चौथा ओवर प्रगति पर। अरफात के पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद के ऊपर
उसी बल्लेबाज को चलता किया था। इस मरतबा फिर से एक बार गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और विकेट कीपर के सर के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद जा रही थी, मगर शायद वहां पे क्या फील्ड हुई है गेंद या कैच हुआ है, यहां से कुछ नजर नहीं आया। जी हां, वन बाउंस गेंद सीधा फील्डर के हाथों में चली गई थी। 1 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर अरफात के रूप में 9 गेंदें बची है, 15 रनों की जरूरत। मजेदार मैच, रोमांचकारी मैच यहां पे होता हुआ। अरफात फिर से एक बार, जी हां, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, मगर क्या ये कैच होगा? ओहो, शानदार, लाजवाब और ऑस्टनिशिंग कैच अरफात द्वारा, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। डीजे मास्टर 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 6 विकेटों के नुकसान पर। चौथा ओवर यहां पे प्रगति पर। पहले 4 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है अरफात ने। हालांकि पहली गेंद पर छक्का आने के बाद ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम मोरबा इस मैच को आसानी के साथ जीत सकती है, मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। क्रिकेट में रंग वक्त बदलने में वक्त नहीं लगता। जी हां, फिर से एक बार स्लोवर वन गेंद थी, पेस को निकाल दिया था और परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश की, मगर लेग स्टंप को छोड़कर यह शायद गेंद जाती, मगर सीधा पैड पर निशाना किया था। बहुत ही बढ़िया गेंद, लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर मिलेगा। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से 14 रनों की और जरूरत, 7 गेंदें मात्र बची है। इस ओवर में अरफात ने 8 रन खर्च किए हैं। जी हां, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद को कारपेट के सहारे खेला है, डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, तेजी के साथ उस गेंद पर पहुंचे, अच्छा थ्रो, मगर गैदर नहीं कर पाए, और इसी के कारण यहां पे 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। देखते देखते यहां पे यहां पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में 10 रन खर्च किए अरफात ने। कुल मिला के 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 10 रन, तीसरे ओवर में 3 रन और चौथे ओवर में भी 10 रन। अब यहां पे जीतने चालू है यार, मगर एक रेंज होता है ना, माइक चालू है, ये म्यूट चालू है। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से 12 रनों की और जरूरत, जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में। इस बीच ये क्रूशियल ओवर लेके आया है, बहुत ही महत्वपूर्ण ओवर, अंतिम ओवर लेके आया है गेंदबाज का नाम अगर पता हो तो हम तक पहुंचाए। गेंदबाज का नाम आसिफ अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके आए हैं। 6 गेंदे 12 रन, राइट आर्म ओवर द विकेट। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज है रिहान के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी। आहा, तेज तर्रार गेंद थी, टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आती हुई गेंद को हालांकि कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के तकरीबन स्टिकर पर लगी। और यहां पे देखिए, ये दूसरा रन भी चुरा लिया, तीसरा रन भी क्या चुराएंगे। जी अंपायर जी, आपका जो निर्णय होगा वही सर्वमान्य होगा। अंपायर जी, आपका निर्णय क्या है? 2 रन, ओके, तो 2 रन यहां पे मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन, 26 रन ऑन स्कोर कार्ड।
जीतने के लिए 45 रनों की 35 रन स्कोर कार्ड पर 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस मरतबा डीप फाइनल की दिशा में गेंद ट्रेवल हो रही थी। अच्छी फील्डिंग के बावजूद दोनों भी बल्लेबाजों की शानदार रनिंग बिटवीन द विकेट की वजह से यहां पे दूसरा रन भी मुकम्मल हो चुका है। कमाल की जद्दोजहद यहां पे जारी है। अड़तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था, मगर उससे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है। गेंद फिर से एक बार डीप कवर की दिशा में। 2 रन तो मुकम्मल हो चुके हैं, तीसरा रन भी लेना चाहते हैं, मगर तीसरा रन यहां पे किसी भी सूरत में नहीं मिलेगा। क्या है अब यहां पे सूरत हाल? 2 गेंदे और 5 रनों की जरूरत। तीन गेंदे और 6 रनों की जरूरत। तीन गेंदे और 6 रनों की जरूरत। कमाल का मैच, ऑस्टानिशिंग। आहा, आसिफ ने यहां पे चकमा दिया है बल्लेबाज को। एन मौके पर आकर इस तरह की बल्लेबाजी अगर होगी तो फिर से एक बार मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर होगा। अब सारे डगआउट में बैठे हुए उनके संग सहकारी चिंतित है, उनके चेहरे के रंग उड़ चुके हैं। क्या होगा इस मैच का? मनोवैज्ञानिक दबाव है, प्रेशर है। इस प्रेशर को क्या झेलना यहां पे बल्लेबाज जानते हैं। 2 गेंदे और 6 रनों की जरूरत। आसिफ की भी तारीफ बनती है। आसिफ ने यहां पे बिंदी गेंद की है एन मौके पर। आसिफ फिर से एक बार। जी हां, यहां पे 1 रन चुराना चाहते हैं विकेट कीपर, थोड़ा सा फंबल हुए और 1 रन तो मुकम्मल। दूसरा रन भी पूरा किया है। मुफ्त के यहां पे 2 रन मिले। एक गेंद और 4 रनों की जरूरत। एक गेंद जो डॉट हुई थी उससे कितना बड़ा असर इस मैच के ऊपर हुआ, अब यहां पे पता चलता हुआ। बड़े स्ट्रोक की दरकार, चौका या छक्का अगर लगाते हैं तो ही इस मैच को मोरबा टीम जीत सकती है। एक गेंद और 4 रन। ऋषिकेश कानिटकर ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में इस तरह का कारनामा अंजाम दिया था और अपनी टीम को जीत दिलाई थी। और उसी के साथ साथ आप सभी को याद होगा दिनेश कार्तिक ने भी जब 5 रनों की जरूरत थी तभी छक्का लगाया था। फुल टॉस गेंद 2 खिलाड़ियों के बीच में से डीजे याच दरम्यान PWD से सन्माननीय मोरे साहेब आणि लहू साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी